थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मामी खडसावून आता संपतला सांगतात की संपतराव बघूयात की आता तुमच्याजवळ ही तुमचा पैसा किती दिवस टिकतो. त्यावरती कमलाकर सांगणार की अगं शोभा तू तरी शांत बस. इतक्यात आता शोभा त्यांच्यावरती चिडते आणि सांगते की तू तरी अहो हा माणूस आपल्याच नजरेसमोर तुमची आणि आपल्या मुलाची लायकी काढतो आणि तुम्ही मला शांत बसव. अहो तुम्ही ह्या माणसासाठी काय काय केलंय हे सगळं काही हा माणूस विसरला आहे. मामी संपतरावांना सांगतात की आम्ही जे काही तुमच्यासाठी केलं ते सगळं काही तुम्ही विसरला आहात का? तुमच्या वाईट काळात कुणी साथ दिली? आम्हीच दिली ना, आम्हीच होतो ना. त्यावर ते आता संपत सांगतो की हो मला मान्य आहे की कमलाकरचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि त्यासाठी मी त्याचे पाय धुवूनही पाणी पिऊ शकतो, परंतु या कारणासाठी मला आणि माझ्या मुलीला गृहीत धरायचं नाही. मामी संपतरावांना सांगतात की अहो साधं तुमच्या खानदानाचा पत्ता नव्हता, स्वतःचं आडनाव नव्हतं, तरीसुद्धा स्वतःची बहीण विश्वासाने सुपूर्द केली ना तुमच्याकडे. तेव्हा आता संपतसुद्धा चिडतो आणि मोठ्यानेच ओरडायला लागतो की मान्य आहे ना, मग मी कुठं नाही म्हणतोय. इतक्यात आता संपत त्याची तब्येत खालावते. तेव्हा पटकन आता मानसी पळत येते आणि सांगते की बाबा तुम्ही जास्त आरडाओरडा करू नका ना, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तेव्हा संपत सांगतो की मनुताई ज्या लोकांना चांगल्या भाषेत कळत नाही ना त्यांच्यासमोर अशी अरेरावी करावीच लागते. संपदा शोभाला सांगते की अगं शोभा तू तरी शांत हो ना गं, या विषयावर आपण नंतर बोलूया, त्यांची तब्येत तरी बघ. तेव्हा आता शोभा सांगते की नाही, आमचे जेवढे काही उपकार होते ना ते सगळं काही हा माणूस विसरला आहे. सगळी नाती हा माणूस विसरला आहे. याला ना फक्त माज आहे पैशाचा. तेव्हा आता शोभा संपतला सांगते की मी आत्ता तरी जाते, परंतु जाताना तुमच्या मुलीला श्राप देऊन जाते की तुमची मुलगी ज्या घरात जाईल ना तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच दिसेल तुम्हाला. आणि ती आता ओटे भरलेलं ताट त्यांच्यासमोर फेकूते आणि तेथून रागानेच निघून जाते. संपदाला या सगळ्याचा मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता मुद्दाम सूरजच्या बायकोने सडेतोड उत्तर दिल्यामुळे गायत्री सूरजला जोरजोरात हाका मारायला सांगते आणि सांगते की कोण आलंय बघितलंस का? तेव्हा सूरज आता त्याच्या बायकोकडे पाहतो. तर गायत्री सांगते की आजचे 50 रुपये मिळाले आहेत ना, मग काय करायचं आहे लक्षात असेलच की. त्यावरती तेजस आता सूरजच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला थांबवण्यासाठी सांगतो, परंतु तो चिडतो आणि सांगतो की वहिनी तुम्ही जे सांगाल ते करेन, कारण तिने आता त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिलेले असतात. तेव्हा सूरज आता त्याच्या बायकोचा हात पकडतो आणि तिला खेचतच तू घराच्या बाहेर निघ असं सांगतो. तर आता सूरजची बायको खूप रडत असते आणि सांगते की अहो तुमच्या तब्येतीची तरी काळजी घ्या, काय अवस्था करून ठेवली स्वतःची. त्यावरती सूरज सांगतो की तू कशाला काळजी करतेस, वहिनी आहेत ना माझी काळजी घेण्यासाठी, तू आधी इथून निघून जा, मला तुझं तोंडही बघायचं नाही. सूरजची बायको सांगते की ठीक आहे 1 मिनिट थांबा. आणि सूरजची बायको त्यासाठी आता खूप सारे पैसे काढते आणि त्याच्या खिशामध्ये ठेवत म्हणते की याच्यासाठी कोणाकडे भीक मागायची गरज नाहीये आणि ते तिथून रडतच निघून जाते. तेव्हा आता तेजस सुनंदाला खूप वाईट वाटलेलं असतं. इतक्यात आता गायत्री हाक मारते आणि सांगते की सूरज बिनबुडाची भांडी घरातून गेली का? तेव्हा आता सूरज सांगतो की गेली गेली वहिनी. तर गायत्री मुद्दाम आता सुनंदाकडे जाते आणि सांगते काय मग आई मुलासाठी स्थळ आणले? गायत्री तात्याने विचारते की काय मग तात्या साहेब, आता एखाद्या श्रीमंत मुलीला गटवून त्याचं लग्न आपल्या मुलाशी लावून माझे पैसे फेडण्याचे विचार आहेत का? त्यावरती छाया मोठ्यानेच म्हणते की बाप रे दिदी. तर आता गायत्री डायरेक्ट तात्यांना धमकी देत सांगते की आता तरी तुमच्या प्रेसमध्ये एकच पेपर छापतो आहे, परंतु मी पेपर लाखो छापेन आणि त्यामध्ये काय बातमी देईन माहिती आहे का? प्रभाकर यांनी केली आपल्या तत्वांशी तडजोड, आपल्या नालायक मुलासाठी एका श्रीमंत मुलीचा घेतला हुंडाबळ. आणि गायत्री छायाला घेऊन तेथून घरात जाते. तेव्हा सुनंदा तात्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तर तेजस मनामध्ये विचार करतो की 2 लाख तेजस 2 लाख रुपये आणून या बाईच्या तोंडावर फेकले ना तरच ही बाई गप्प बसेल. तर त्यानंतर सगळे पडलेले भांडे आहेत ते तेजस सुनंदाच्या हाती उचलून देतो. तर पैसे मिळाले आहेत म्हटल्यानंतर सूरज कसलाही विचार न करता दारू पिण्यासाठी निघून जातो. तर त्यानंतर संध्याकाळी इकडे संपदाला सांगत असतो की तुझी वहिनी ना पैशासाठी आपल्या घराशी स्थळ जोडायला निघाले आहे. तेव्हा संपदा सांगते की कमलाकर तर चांगल्या मनाने तुम्हाला भेटायला आला होता ना. त्यावरती संपत सांगतो कमलाकर जरी आला असला तरी तुझी ती वहिनी तिच्या पोराचं स्थळ माझ्यासाठी अरे. तर रूममध्ये आता मानसीच्या मैत्रिणी तिला सांगत असतात की बापरे कसली डेंजर फॅमिली आहे तुझी, तुझे बाबा तर कोणाचं काहीच ऐकून घेत नाहीत, मग आता तुझ्या इंटर्नशिपसाठी परमिशन कशी देणार आहेत. इतक्यात संपत आता मानसीला हाक मारतो. तेव्हा संपत मानसीला सांगतो की तुझं सर्टिफिकेट मिळालं आहे ना ते घेऊन ये. तर त्यानंतर संपतला सर्टिफिकेट आणून दिल्यानंतर तो मानसीला सांगतो की आपण ना मस्त असे फ्रेम करू
आणि इथे लावू. तर तो संपदाकडे पाहत म्हणतो की कोणी हे सर्टिफिकेट पाहिल्यानंतर फालतू लोक इथं तुझा हात मागण्यासाठी येणार नाहीत. तेव्हा संपदाला खूप वाईट वाटलेलं असतं. तर तिथे मानसी सांगते की बाबा हे अर्धवट आहे, म्हणजे इथे गायत्री मॅडमची सही नाही आहे, ते लावता नाही येणार आपल्याला. त्यावरती संपत म्हणतो मग तर मानसी सांगते की गायत्री मॅडमची मी सही घेऊन येते, त्यानंतर लावूयात आपण. संपत विचारतो की त्या सही देणार आहेत का. मानसी सांगते की हो नक्की देते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता संपतने खूप सारे पैशांची बॅग घेतलेली असते. तर त्यांचा पीए आता विचारतो की नक्की काय आहे. तर संपत सांगतो की मनुताईसाठी गंमत आणायची आहे. इतक्यात आता मानसी सगळेच जण बाहेर आलेले असतात. तेव्हा मानसी तिच्या मैत्रिणींना सांगते की सॉरी, आता तुम्ही मला भेटायला घरी आला आहात आणि मीच बाहेर जाते. त्यावरती मानसी तिला तिच्या मैत्रिणी सोनाली प्रिया सांग, अगं तू जाऊन ये, आमच्या ना आज निधीसोबत अख्खं गाव फिरण्याचं प्लॅनिंग आहे. तर त्यानंतर प्रिया तिथे आणि आज मावशी आम्हाला मांडे करायला शिकवले आहे. त्यावरती आता मानसी हसते आणि सांगते अगं मांडे म्हणतात त्या. तर त्यानंतर ती सगळ्यांना तिथे बाय करते आणि गाडीमध्ये जाऊन बसते. मानसीला घेऊन संपत आता इकडे मुंबईला आलेला असतो. तेव्हा मानसी सांगते की बाबा मला इथून जवळच जायचं आहे, बरं मी माझं काम झाल्यानंतर तुम्हाला फोन करते, तुम्ही कुठे असणार आहात. नंदू काही बोलणार इतक्यात संपत त्याला थांबवतो आणि सांगतो की नाही मानसी ताई, आम्हाला उशीर होणार आहे, तोपर्यंत तुम्ही घरी जा. तेव्हा मानसी उतरते. तर संपत तिथे नंदूला सांगतो की जोपर्यंत मानसीसाठी आपण ही गंमत घेत नाही तोपर्यंत त्यांना त्यातलं काहीच नाही समजलं पाहिजे. तर मानसी त्यानंतर आता इकडे प्रभूंच्या घरी यायला निघालेली असते. तेव्हा मानसीला सगळं काही घडलेला प्रकार आठवतो की मानसीने स्टुडंट ऑफ द इयर भेटलेला असतो, परंतु गायत्रीने स्वतःचा माज दाखवून तिथे तिला सही दिलेली नसते. आणि त्यानंतर गायत्रीने सांगितलेले असतं की तू जर देवाला मानत असशील ना तर त्या देवाकडेच प्रार्थना कर की आपली भेट पुन्हा होऊ नये. मानसीच्या मनात आता खूप भीती असते की गायत्री सही देईल की नाही, परंतु मानसी थोडंफार आता देवावरती विश्वास ठेवून प्रभूंच्या घरी अखेर येते. इतक्यात आता तात्याने एक जड खोकं स्वतःच्या खांद्यावरती आणलेलं असतं आणि त्यांना ते पेलतही नसतं. तेव्हा मानसी तिथे त्यांची मदत करते आणि सांगते की अहो किती जड आहे हे, तुमच्या घरात कोणी मदत करण्यासाठी नाही आहे का. इतक्यात आता सुनंदा तिथे आलेली असते. तेव्हा तात्या विचारतात की बाळा तू कोण आहेस. तेव्हा मानसी सांगते की मी मानसी सनस, गायत्री मॅडम इथेच राहतात का. इतक्यात छाया सांगते की हो, गायत्री दिदीच्यात गेस्ट आहात का तुम्ही. तर छाया आता तोरा दाखवत तिथे सुनंदाला सांगते की ओ दिदीच्या सासूबाई, जा ना आपल्या घरी गेस्ट आलेत ना, चहा तरी बनवा त्यांच्यासाठी. तेव्हा मानसी सांगते की नाही नको, जर त्या ऑफिसमध्ये असतील तर मी त्यांची तिथेच भेट घेते, माझं महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. तेव्हा सुनंदा आता आईचं प्रेम दाखवत तिथे सांगते की अगं अशी कशी जातेच, खूप दूरवरून आले आहेस ना, निदान चहा नसला घ्यायचा तरी एखादा लाडू तरी खाऊन जा बाळा. आणि ती तिला थांबवते. सुनंदाचा स्वभाव मानसीला खूप भावलेला असतो. मानसी बसते. तर त्यानंतर ती सुनंदाला म्हणते की काकू मी ऑलरेडी 2 लाडू खाल्ले आहेत, परंतु मला तुमचे लाडू खूप आवडले आहेत, मी अजून एक खाऊ शकते का. तर आता सुनंदा सांगते की हो बाळा, अगं खा ना. तर मानसी विचारते की काकू या लाडवांना काय म्हणतात. तर तिथे सांगते की याला तहान लाडू भूक लाडू म्हणतात. तर मानसी म्हणते की वाव, नाव किती छान आहे. सुनंदा सांगते की अगं हे लाडू खूप छानही लागतात आणि भूक लागल्यानंतर हे खायला सोपे आहेत ना. इतक्यात छाया विचारते की परंतु तुमचं माझ्या दीदीकडे काय काम आहे. तेव्हा मानसी सांगते की माझं ना त्या सर्टिफिकेटवर गायत्री मॅमची मला सही हवी आहे, मग माझं ते सर्टिफिकेट घराच्या भिंतीवरती लागू शकतं. तेव्हा छाया ते सर्टिफिकेट मागून घेते. वाचल्यानंतर ती म्हणते अरे इथे तर माझी दीदीही शिकत होती. छाया आता गायत्रीचं खूप कौतुक करते आणि सांगते की माझी दीदी ना एकदम बेस्टच आहे, तिला ना कोणीच हरवू शकत नाही. तेव्हा मानसी सांगते की हो मला माहिती आहे, त्या माझ्या आयडॉल आहेत. इतक्यात आता मानसीचं लक्ष एका फ्रेमकडे जातं. तेव्हा मानसी चकित होऊन उठते आणि म्हणते की हे स्वातंत्र्य दिनकर प्रभू आहे. तेव्हा तात्या सुनंदा तर मानसी पुढची सगळी माहिती सांगते की यांचं चिरंजीव भास्कर प्रभू यांनी स्वातंत्र्यवीर हे वृत्तपत्र चालू केलं होतं ना. त्यावरती छाया सांगते की हा. तात्या विचारतात बाळा परंतु हे सगळं काही तुला कसं माहिती. मानसी सांगते की हो मी वाचलं आहे त्यांच्याबद्दल. आता मानसी खूप चकित झालेली असते आणि सांगते की गायत्री मॅम या घरात राहतात. तेव्हा तात्या म्हणतात की इतिहास तुझ्या आवडीचा विषय वाटतोय. तेव्हा आता मानसी इकडे तिकडे घरभर आता अख्खं घर पाहायला लागते खूप उत्साहाने. तर इकडे कमलाकरला संपत भेटलेला असतो. कमलाकर म्हणतो की ते काय काम का. कमलाकर आता तिथे संपतला सांगतो की काल जे काही झालं त्यासाठी मी शोभाकडून माफी मागतो, तुला राग बिग तर नाही आला ना. तेव्हा आता संपत म्हणतो की अरे नाही. कमलाकर सांगतो
काल शोभामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. तर आता चेष्टा करत संपत सांगतो की अच्छा, म्हणजे काल तुम्हाला भांडायला मी कमी पडलो वाटतंय. तेव्हा तिथे तिघेही हसत असतात. तर कमलाकर संपतला सांगतो की मानसी तुझी मुलगी आहे आणि तिच्या बाबतीतल्या जेवढ्या तुझ्या अपेक्षा आहेत ना, ते योग्यच आहेत अरे. आणि तुला एक सांगू का, की आपल्या मुलांच्या बाबतीत असं कोणी आडवं येणार नाही, येऊच शकत नाही अरे. तर कमलाकर संपतला सांगतो की तो वर बसलेला आहे ना, तो वर बसून लग्नाच्या गाठी हा बांधत असतो. आणि तू काळजी करू नकोस, मानसीला उत्तम घर मिळणार आहे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तेव्हा संपत खूप खुश होतो. तर त्याच शोरूममध्ये आता मानस त्याच्या मित्राला भेटायला गेलेला असतो. तेव्हा मानस आता त्याच्या हातापाया पडून सांगत असतो, दे ना रे यार, 2 लाख रुपये आहेत त्या गायत्री वहिनीला द्यायचे आहेत, प्लीज तू सगळं काही मॅनेज करू शकतो. तेव्हा आता त्याचा मित्र सांगतो की अरे, तू युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, तुला नोकरी कर म्हणलं ती करायची नाही, तुला बिझनेस करायचा आहे, कसे फेडणार आहेस तू पैसे. त्यावरती तेजस सांगतो की मला बिझनेसच करायचा आहे, 10-20 हजाराच्या नोकरीत माझं काय होणार आहे. आणि जर ते 2 लाख रुपये गायत्री वहिनीचे फेडायचे असतील ना, तिच्या तोंडावर मारायचे असतील ना, तर एखादा मोठा मासा माझ्या गळाला लागला पाहिजे. इतक्यातच पाठीमागून आता कमलाकर संपत नंदू तिघेही आलेले असतात. तर तिथे आता हॅरियर असते. तेव्हा संपतला ती गाडी खूप आवडलेली असते. तर त्याच्यावरती हात ठेवून तो सांगतो की ही कितीला दिली. तर शोरूमचा मालक तिथे येतो आणि सांगतो की हो, त्या गाडीला अजिबात हात लावू नका. आणि तो एका व्यक्तीला, तिथल्या नोकराला गाडी पुसायला सांगतो. तर संपत आता तीच गाडी घ्यायला सज्ज असतो. तेव्हा संपत त्याला विचारतो की ही गाडी कितीला दिली. तर आता संपतचा अवतार पाहून तरी त्या मालकाला वाटत नसतं की हा काय माणूस ती गाडी घेऊ शकतो. तेव्हा आता तो म्हणतो की 30 लाखाला आहे. तर संपत सांगतो की घेतली, परंतु याच्यातून मला पांढरा कलर हवा आहे. तर नंदू सांगतो की या पैशातून आपल्याला कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत. तेव्हा संपत सांगतो की माझी पोरगी पहिले आले आहे आणि तिच्यासाठी मी काही करू शकतो. तर आता ते मालक विचारतात की नक्की आता तुम्ही लोन करणार आहात, तुमची प्रोसेस कशी आहे. तेव्हा संपत सांगतो की डायरेक्ट कॅश आणले आहे. तेजस हे सगळं काही वाकून पाहत असतो आणि तेजसला हवा असणारा मासा सापडलेला असतो. तर इकडे मानसी आश्चर्यचकित झालेली असते स्वातंत्र्य सेनानीचं प्रभूंचं घर पाहून. मानसी खूप खुश झालेली असते. ती सांगते की मला तर विश्वासच बसत नाही आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिनकर प्रभूंचं खरंच खूप मोठं योगदान होतं आणि आज मी त्यांच्या घरात आहे. तेव्हा तात्या खूप खुश होतात आणि सांगतात की मी त्यांचा नातू आहे, माझं नाव प्रभाकर प्रभू आहे. तेव्हा मानसी अजून खूपच खुश होते. तर मानसी तात्यांना सांगते की या ही तिसरी पिढी आहे तुमची आणि आज मी तुमच्या समोर उभी आहे. मी तुम्हाला थोडासा त्रास देऊ का, मला ना या प्रिंटिंग मशीनसोबत एक फोटो काढायचा आहे. तेव्हा तात्या सांगतात अगं बाळा काढ ना. तर आता मानसी ते प्रिंटिंग मशीनसोबत फोटो काढते आणि त्यानंतर सांगते की मी अजून थोडासा त्रास देऊ का, मला तुमच्या दोघांसोबतही फोटो घ्यायचा आहे. तेव्हा आता छाया लगेच म्हणते या दोघांसोबत. तात्या सुनंदाचा चेहरा तिथे पडतो. तर त्यानंतर मानसी तात्या सुनंदासोबत फोटो काढण्यासाठी उभा राहते आणि ती डायरेक्ट आता छायालाच कामाला लावते. तर छायाच्या हाती मोबाईल देते आणि सांगते की बागे प्रिंटिंग मशीनसुद्धा येऊ दे. तेव्हा छाया सांगते की जर थोडं बाजूला उभं राहा ना मग. तर छाया फोटो काढताना म्हणते की ही मुलगी जर अजून थोडा वेळ राहिली नाही ते तर या लोकांची पूजाच करेल. तेव्हा फोटो काढल्यानंतर ती डायरेक्ट आतमध्ये जाऊन पटकन तिला कार्ड देते गायत्रीच्या ऑफिसचा आणि सांगते की तुम्ही तिथेच जाऊन भेटा. कारण मानसी जो काही मान सन्मान तात्या सुनंदाला देत असते ते काही छायाला आवडत नसते. तर आता मानसी त्यांचे आभारही मानते आणि त्यानंतर दोघांना, तात्या सुनंदाला दोघांनाही नमस्कार करून बाहेर पडते. तात्या सुनंदा खूप खुश होतात आणि सांगतात की खरंच खूप गुणी मुलगी आहे. तर इकडे आता डायरेक्ट खूप महागडी 30 लाखाची कार आता संपतने मानसीसाठी विकत घेतलेली असते आणि हे सगळं काही तेजस पाठीमागून पाहत असतो. तर इकडे आता गाडी विकत घेतल्यानंतर त्या पेपर्सवरती सह्या करायला सांगितल्यानंतर संपत सांगतो की अंगठा चालेल का. तेव्हा तो मालक सांगतो की चालेल. तर ते सगळं काही पाहून तेजस खूप चकितच झालेला असतो. तो त्याच्या मित्राला म्हणतो अरे कोण आहे ती लोक, यांची मुलगी पहिली आली आहे, तो अंगठा लावतो, इतके सारे पैसे लगेचच 30 लाखाची कार घेतली. तेव्हा आता त्याचा मित्र सांगतो की हो, आणि आपण पहिले आलेले असून सुद्धा आपल्या तीर्थरूपाने आपल्याला काहीच दिलं नाही. तेव्हा तेजस आठवणी काढत सांगतो की नाही आई श्रीखंडाच्या वड्या द्यायची, त्याचे खूप आठवणी आहेत माझ्याकडे. तर त्यानंतर संपत त्यांना सांगतो की उद्या सकाळी प्रहरी आमची ही गाडी आमच्या गावाकडे पाठवून द्या बरं का, आमच्या मंदिराचा उद्या जीर्णोद्धार आहे आणि आम्हाला याच गाडीत जायचं आहे. तेव्हा तेजस आता ते गेल्यानंतर त्यांच्याकडे पाहतच राहतो. तर तेजस खूप खुश झालेला असतो आणि त्याच्या मित्राला सांगतो की अरे 2 लाख, माझे 2 लाख मला आता मिळणार. तेव्हा आता त्याचा मित्र सांगतो की तू याला लुटणार आहेस का आता. तेव्हा तिथे तेजस सांगतो की आणि हा काही गुन्हा नाही आहे, हा टॅक्स हुकवतच ही पण लुटालुटच करतोय ना सरकारची.
30 लाखाची कार घेतली आहे. स्वातंत्र्यसूर्य दिनकर प्रभूंचा हा पण तो आता याच्याकडून 2 लाख मिळव आणि याच माणसाकडून आता 2 लाख रुपये घेतो की नाही बघ आणि ते पैसे जाऊन गायत्री वहिनीच्या तोंडावर फेकतो. गायत्री वहिनींना हरलेले चेहरे बघायला आवडत नाहीत ना, मग आता त्यांचा हरलेला चेहरा बघायला मला खूप आवडेल की. काय नाव काय यांचं? तेव्हा त्याचा मित्र सांगतो की संपतराव सनस. तर आता हात जोडून तिथे खूप खुश झालेला तेजस म्हणतो की सनस सनस आता तुम्हीच माझे मानस. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तात्यांची औषधं संपलेली असतात आणि तात्यांची तब्येत खूप बिघडलेली असते. तेव्हा तेजस ओरडतो आणि सांगतो की मग आणायची ना औषध. तर इकडे आता ऑफिसमध्ये मानसी गायत्रीला भेटलेली असते. गायत्रीचा माज आणि तोरा काही उतरलेलाच नसतो. तेव्हा गायत्री सांगते की तुला सांगितलं होतं ना मला परत भेटायला येऊ नकोस म्हणून. तेव्हा आता मानसी रिक्वेस्ट करते की मॅडम तुमची सही झाल्याशिवाय माझं सर्टिफिकेट पूर्ण होणार नाही, मला तुमची सही हवी आहे. तर तिथे आता इकडे मानसला सांगते की हे बघ हे पैसे आहेत, एकतरी यातून अभाची फी तरी भरली जाईल किंवा तात्यांची औषधं तरी येतील. गायत्रीने आता सगळ्यांना कोड्यात टाकलेलं असतं. तर गायत्री आता इकडे मानसीच्या सर्टिफिकेटवरती चहा सांडणार तेव्हा मानसी स्वतःचा हातमध्ये घालते आणि मानसीचा हात पोळून निघतो. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब